Hello everyone and a very warm and sweet welcome to this English class. मी मानसी आजच्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण एक नवीन चॅप्टर तुमच्या सिलेबस मधला वाचणार आहे. चॅप्टरचं नाव आहे द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना. म्हणजे काय झालं, जेंटलमॅन कशाला म्हणतात? जे सभ्र असतं, जे कोणी चांगले माणसं असतात त्यांना जेंटलमॅन म्हणतात. जे सगळ्या प्रकारे जे खूप छान असतात. सो दोज आर कॉल्ड जेंटलमॅन. तर अशा प्रकारचे वेरोना म्हणजे एक जागेचं नाव, एक सिटीचं नाव आहे. तर वेरोनाचे दोन जेंटलमॅन, वेरोनाचे दोन सद्ग्रहस्थ असं या कहाणीचं नाव आहे. कहाणी ऍक्च्युली एक बुक रिव्ह्यू आहे, बुक आहे त्याचा रिव्ह्यू केला गेला आहे. तर आपण फर्स्ट ऑफ ऑल टुडे वी विल रीड द warming up exercise and then we will continue the chapter. So as I have said, we will start with warming up exercise of the chapter The Two Gentlemen of Verona. तर सर्वात आधी बघा chit chat, गप्पा गोष्टी. There are some questions and we have to answer these questions. तर बघूया कोणते क्वेश्चन्स आहेत. What is your favorite pastime? पास्ट टाइम काय असतं? जे आपण आपल्या रिकाम्या वेळेला जे काम करतो, जे काम करणं आपल्याला आवडतं मनापासून, ते असतं पास्ट टाइम. तर व्हॉट इज युअर फेवरेट पास्ट टाइम? तर वी कॅन से माय फेवरेट पास्ट टाइम इज रीडिंग बुक्स, माय फेवरेट पास्ट टाइम इज सिंगिंग सॉंग्स, लिसनिंग टू म्युझिक, काही पण होऊ शकतं, प्लेइंग क्रिकेट किंवा जे तुमचं असेल. अशा प्रकारचा याचा आन्सर होईल. डू यू रीड बुक्स फॉर एंटरटेनमेंट? काय तुम्ही पुस्तका आपल्या एंटरटेनमेंटसाठी म्हणजे आपल्या मनोरंजनसाठी वाचता? तर याचा आन्सर होऊ शकतो येस, आय रीड बुक्स फॉर माय एंटरटेनमेंट. व्हॉट इज युअर फेवरेट स्टोरी, पोएम, बुक? तुमची जी पण कोणती फेवरेट स्टोरी असेल, पोएम असेल किंवा बुक असेल, त्याचं नाव इथे लिहायचं आहे. माय फेवरेट पोएम इज, माय फेवरेट स्टोरी इज किंवा माय फेवरेट बुक इज, असं करून तुम्हाला त्याचं नाव इथे लिहायचं आहे. What role do books on the lives of great people play? बुक्सचा काय रोल असतो जे महान लोक असतात त्यांच्या लाईफवरती? जे खूप मोठे मोठे लोक होऊन गेले आहेत, ते सगळे पुस्तक वाचणारे आहेत आणि त्यांनी खूप छान छान पुस्तकं वाचलेत म्हणून ते आज या जागेवरती पोहोचले. तर म्हणून त्यांच्या जीवनात बुक्सचं, पुस्तकांचं काय महत्व आहे हे सांगितलं गेलंय. तर बुक्स प्ले एन इम्पॉर्टंट रोल ऑन द लाईव्स ऑफ ग्रेट पीपल. And they read books, they get motivated by it, they read books and get inspiration from the books. So thus they play a important role in the lives of great people. Last आहे, how can we decide if a story is average, good, excellent? आपण कसं हे डिसाइड करतो, कसं हे निर्णय घ्यायचा की कोणती स्टोरी ॲव्हरेज आहे किंवा चांगली आहे किंवा एक्सलंट म्हणजे खूपच चांगली आहे? तर बाय द स्टोरी किंवा बाय द लँग्वेज यूज इन द बुक, बाय द थीम ऑफ द स्टोरी, अशा प्रकारचं हे सगळे वस्तू असतात जे की आपल्याला सांगतात की पुस्तक कशी आहे. मेन तर लँग्वेज असते त्याची आणि जी थीम आहे ही फार मोठं महत्व ठेवते, त्याचं कंटेंट काय आहे. ऑल दीज आर प्ले एन इम्पॉर्टंट रोल इन द बुक. आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, आता आपण जी स्टोरी वाचणार आहे, इट इज अ बुक रिव्ह्यू. बुक रिव्ह्यू आहे. हा बुक रिव्ह्यू काय असतं नेमकं हे आता वाचणार आहे आपण. अ बुक रिव्ह्यू इज अन अनालिसिस ऑफ अ न्यूली पब्लिश्ड बुक बाय अन एक्सपर्ट who expresses his her opinion about the contents, style and merit. बुक रिव्ह्यू काय असतं? एक अनालिसिस असतं, एक विश्लेषण असतं. कोणत्या नवीन कोणती पुस्तक जी प्रकाशित होते त्याचं एक जे आहे विश्लेषण केलं जातं, अनालिसिस केलं जातं कोणत्या एक्सपर्ट कडून. जो एक्सपर्टला खूप ज्ञान असतं या सगळ्या गोष्टींचा, तो ह्याचं अनालिसिस करतो आणि तो आपली जे आहे हिज हर, तो स्वतः म्हणजे माणूस पण होऊ शकतो आणि बाई पण होऊ शकते. तर आपली ओपिनियन सांगतो त्या पुस्तक बद्दल की त्याचं काय स्वतःचं मत आहे त्याच्याबद्दल, आणि अबाउट द कंटेंट्स, स्टाईल अँड मेरिट, की पुस्तकमध्ये जे कंटेंट आहे, पुस्तकचं जे स्टाईल आहे, त्याचं काय मेरिट आहे किंवा डिसमेरिट आहे. तर अशा प्रकारे आपलं जे त्याचं मत आहे ते तो सांगतो याच्यामध्ये बुक रिव्ह्यू मध्ये. बुक रिव्ह्यूज आर पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स, मॅगझिन्स अँड आर ऑल्सो अवेलेबल ऑनलाईन. ते जे बुक रिव्ह्यूज असतात हे न्यूजपेपर्स मध्ये छपतात, मॅगझिन्स मध्ये छपतात आणि आजकाल तर ऑनलाईन सुद्धा आपल्याला बुक रिव्ह्यू कोणत्याही पुस्तकाचा मिळू शकतो. तुम्ही जर कधी न्यूजपेपर्स वाचत असाल तर त्याच्यातही असतात, मॅगझिन्स मध्ये असतात, एक छोटासा कॉलम दिलेला असतो कॉर्नरला आणि त्याच्यात बुकचा रिव्ह्यू असतो. आता बघा, मेक सुटेबल ग्रुप्स इन द क्लास, डिसाइड अपॉन अ फेवरेट बुक और स्टोरी इन द फॉलोइंग डिटेल्स, एज मेनी एज पॉसिबल.
इथे काही डिटेल्स दिले आहेत आणि आपल्याला काय करायचं ते फिल करायचंय. कोणची पण तुमची फेवरेट बुक किंवा स्टोरी असेल त्याच्याबद्दल हे डिटेल्स भरायचे आहेत. काय डिटेल्स आहेत ते? नेम ऑफ द स्टोरी बुक, पुस्तकचं किंवा कहाणीचं नाव, त्याचे रायटर, सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर, रायटरच्या बद्दल काही इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती असेल तर, बॅकग्राऊंड और सेटिंग, कहाणीचं काय बॅकग्राऊंड आहे, मेन कॅरेक्टर्स कोण आहेत कहाणीचे, सेंट्रल आयडिया, समरी ऑफ कंटेंट्स, तर कहाणीचा सेंट्रल आयडिया काय, मेन जो आहे त्याच्या मागचं समरी काय आहे कहाणीची, स्टाईल अँड लँग्वेज युज, जी कहाणी आहे त्याचं स्टाईल काय आहे, लँग्वेज कशी यूज केली गेली आहे, इलिस्ट्रेशन्स काय आहे जर असतील तर, स्ट्रॉंग पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स, कहाणीचे कोणते पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट्स आहेत, काय चांगल्या गोष्टी, आणि ड्रॉबॅक्स म्हणजे काय की कम्या काय राहिल्या कहाणीमध्ये, कन्क्लुजन, आणि शेवटी कन्क्लुजन. तर दिस पार्ट वी विल सी इन आवर पीपीटी सेक्शन. आता आपण जी कहाणी आहे आपली द टू जेंटलमॅन ऑफ वेरोना, म्हणजे वेरोनाचे दोन सद्ग्रहस्थ, ही कहाणी वाचायची सुरुवात करायची. मेनली तुम्हाला जसं सांगितलं की दिस इज अ बुक रिव्ह्यू आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला कहाणी सुद्धा कळेल की कहाणी काय आहे. A.J. Cronin has very well carved the idea of selfless help and explained the importance of dedication towards relationships in the story The Two Gentlemen of Verona. आता हु इज A.J. क्रॉनिन? A.J. क्रॉनिन या पुस्तकचे, या कहाणीचे रायटर आहेत. ठीक आहे ना. तर A.J. क्रॉनिननी हॅज व्हेरी वेल कार्व्ड द आयडिया. कार्व्ड द आयडियाचं मिनिंग काय झालं? क्रिएट और एस्टॅब्लिश अन आयडिया. एक आयडियाला क्रिएट करणं, ठीक आहे ना, एक आयडियाला उत्पन्न करणं किंवा एस्टॅब्लिश करणं. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे हा आयडिया जो आहे क्रिएट केला आहे, उत्पन्न केला आहे. कसला आयडिया? ऑफ सेल्फलेस हेल्प. सेल्फलेस हेल्प म्हणजे काय असतं की आपलं स्वतःचा विचार बिन करता दुसऱ्याचा विचार करायचा आणि त्याची मदत करायची, दॅट इज कॉल्ड सेल्फलेस हेल्प. तर ह्याची जी आयडिया आहे, अँड ह्याला फार चांगल्या प्रकारे ह्यांनी दाखवलंय या कहाणीत. अँड एक्सप्लेन्ड द इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन, आणि याच्याच बरोबर त्यांनी एक्सप्लेन केलं आहे, त्यांनी फार प्रकारे चांगलं आहे सांगितलं आहे डेडिकेशनचं इम्पॉर्टन्स. डेडिकेशन म्हणजे काय असतं? आपण जे पूर्णतः आपलं खूप डेडिकेटेडली कोणचं काम करतो ना, सो त्याचं जो महत्व आहे टुवर्ड्स रिलेशनशिप इन द स्टोरी द टू जेंटलमॅन ऑफ वरोना. तर या ज्या कहाणी आहे ही जी द टू जेंटलमॅन ऑफ वरोना, ह्याच्यामध्ये या दोन गोष्टी खूप चांगल्या प्रकारे सांगितल्या आहेत. एक तर सेल्फलेस हेल्प, म्हणजे आपला बिनविचार करता दुसऱ्याचा हेल्प करायचा, आणि दुसरं की इम्पॉर्टन्स ऑफ डेडिकेशन टुवर्ड्स रिलेशनशिप्स. आपले जे रिलेशनशिप्स असतात, आपले जे संबंध असतात, त्याच्यामध्ये आपण किती डेडिकेटेडली करतो काम, म्हणजे त्याच्यात आपली गोष्ट नाही सोचत आणि दुसऱ्याचं, आपले जे परिवारचे लोक आहेत त्यांचं भलं सोचतो, तर त्याचा काय महत्व आहे जीवनामध्ये, या सगळ्या गोष्टी खूप सुंदर प्रकारे त्यांनी या कहाणीत सांगितल्या आहेत. द स्टोरी रिव्हॉल्व्स अराउंड द टू बॉयज नेम्ड निकोला अँड जॅकोपो, who do numerous things to earn money, only to pay for their sister's treatment, who suffers from tuberculosis of the spine. तर ही जी स्टोरी आहे, ही जी कहाणी आहे, ही रिव्हॉल्व करते, म्हणजे ही चारो तरफ घुमते. रिव्हॉल्व करणं काय म्हणजे की असं घुमणं. दोन मुलं ज्यांचं की नाव आहे निकोला अँड जॅकोबो, या दोन्ही मुलांच्या इर्द गिर्द घुमते ही कहाणी, जे की न्यूमरस थिंग्स करतात, म्हणजे खूप सारे काम करतात, पैसे कमवाय करतात. पैसे कमवाय करतात, खूप सारे काम करतात, आणि ते पैसे कशाला कमवायचे त्यांना? ओनली टू पे फॉर देअर सिस्टर्स ट्रीटमेंट. त्यांची बहीण, तिचा ट्रीटमेंट करवाय करता ते शेकडो प्रकारचे कामं करतात, विविध प्रकारचे काम करतात. त्यांचा बहीचा ट्रीटमेंट चाललाय, जी की सफर करते ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन. तिला एक फार गंभीर बिमारी झालेली आहे, ट्युबरक्लोसिस ऑफ द स्पाइन. तर तिच्या ट्रीटमेंटसाठी त्यांना पैसे हवेत, आणि त्यासाठी ते लोक अनगिनत कामं करायला तयार आहेत, आणि ते करतात. तर ह्याच्या पुढे काय असतं हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. नाव वी विल सी हाऊ टू राईट अ बुक रिव्ह्यू. सो टुडे वी विल डू द वॉर्मिंग अप एक्सरसाइज. अ बुक रिव्ह्यू जी आपल्याला करायची होती ते पण बघू. सर्वात आधी नेम ऑफ द स्टोरी बुक. स्टोरीचं किंवा बुकचं नाव काय आहे? मिडनाईट्स चिल्ड्रन हे नाव आहे. रायटर कोणी? सलमान रश्दी. सलमान रश्दी ह्याचे रायटर आहेत. सम इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. रायटरच्या बाबतीत काही आपल्याला माहिती, ती काय आहे? ही इज अन इंडियन बॉर्न ब्रिटिश नॉव्हेलिस्ट अँड एसेइस्ट. इंडियन बॉर्न ब्रिटिश नॉव्हेलिस्ट म्हणजे की हे मूळतः ब्रिटिशचे आहेत, पण हे भारतात बॉर्न झालेले आहेत, भारतात जन्म झालेला आहे. ते अशा प्रकारचे नॉव्हेलिस्ट अँड एसेइस्ट. नॉव्हेलिस्ट म्हणजे काय?
जे कादंबरी जे असते त्याला आपण नॉवेल म्हणतो, नॉवेलिस्ट आहेत ते, आणि एसेस म्हणजे निबंधकार. तर हे असे फार मोठे, फार यांचं नाव आहे सलमान रश्दीचं. बॅकग्राऊंड और सेटिंग, कहाणीचं बॅकग्राऊंड और सेटिंग बघा. इट डील्स विथ इंडियाज ट्रान्झिशन फ्रॉम ब्रिटिश टू कोलोनियलिझम टू इंडिपेंडन्स अँड द पार्टिशन ऑफ इंडिया. या पुस्तकमध्ये सांगितलं गेलंय भारत जे स्वतंत्र झालं होतं तो जो पिरियड होता, म्हणजे ब्रिटिश राजपासून, ब्रिटिश कोलोनियलिझम पासून घेऊन इंडिपेंडन्स जे झालं होतं त्याचा जो काळ होता, तो जो टाइम होता, त्याला हे सांगतं. तो जो ट्रान्झिशन पिरियड होता अँड द पार्टिशन ऑफ इंडिया. आणि याच्याच बरोबर जे पार्टिशन झालं भारतचं ते पण या पुस्तकमध्ये सांगितलं जातं. सेंट्रल आयडिया काय, समरी ऑफ कंटेंट्स काय आहे. इट इज अ लूज एलेगरी फॉर इव्हेंट्स इन इंडिया both before and primarily after the independence and partition of India. The novel is divided into 3 books. पहा, एलेगरी म्हटलं इथे, एलेगरी म्हणजे काय असतं की जे दुःखात लिहिलं जातं, ठीक आहे ना. तर अशा प्रकारे ही लूज एलेगरी आहे. भारतात जे इव्हेंट झाले होते, ठीक आहे ना, जे की बोथ बिफोर अँड प्रायमरीली आफ्टर द इंडिपेंडन्स, इंडिपेंडन्सच्या आधी, स्वतंत्रतेच्या आधी, आणि खास करून स्वतंत्रतेच्या नंतर जे पार्टिशनच्या नंतरच्या गोष्टी असतात, या ह्याच्यात फार सुंदर प्रकारे लिहिल्या गेल्या आहेत. आणि ही पुस्तक 3 पुस्तकांमध्ये डिवायडेड इंटू 3 बुक्स. तर 3 पुस्तकं आहेत याच्यामधली. स्टाईल अँड लँग्वेज यूज. स्टाईल कशी याची, अ मल्टिट्यूड ऑफ लँग्वेजेस, फार विविध प्रकारचे लँग्वेजेसचा यूज आहे. कल्चर्स आहे, रिजन्स अँड रिलिजन्स आर डिपिक्टेड इन दिस बुक्स. ठीक आहे ना. या पुस्तकमध्ये अशा प्रकारे विविध कल्चर्सचं, रिजन, रिलिजनचं गोष्टी केल्या गेल्यात. लँग्वेजेसही वेगवेगळ्या यूज झाल्या आहेत. म्हणजे मेन तर इंग्लिश लँग्वेज आहे, पण त्याच्यातही कशा प्रकारे त्यात आणि काही लँग्वेजेसचा यूज आहे. इट एनकम्पसेस द कॉमिक अँड द ट्रॅजिक, द रिअल, द सरियल अँड द मिथिक. अशा प्रकारे हे एक जे आहे मिक्सचर आहे. ह्याच्यामध्ये कॉमिक, ट्रॅजिक, मूलतः ट्रॅजिकच आहे, पण कॉमिक पार्टही आहे. अशाच प्रकारे रिअलही आहे आणि सरियल, मिथिक, खरंही आहे आणि थोडस मिथ पण आहे. तर अशा प्रकारे सगळ्यांचं खूप सुंदर ह्याच्यात समायोजन केला गेला आहे. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह एस्पेक्ट्स काय आहे पुस्तकचे. लिबरल एक्सप्रेशन्स थ्रू आउट द नॉवेल. लिबरल म्हणजे काय, स्वतंत्रतेशी जे रिलेटेड असतात. सो दॅट इज लिबरल एक्सप्रेशन आहेत पूर्ण नॉवेलमध्ये, पूर्ण कादंबरीत. द इव्हेंट्स आर पॅरलल टू द मॅजिकल नेचर ऑफ द नॅरेटिव्स रिकाउंटेड इन द अरेबियन नाईट्स. तर म्हणजे जे ह्याचे जे इव्हेंट्स आहेत ते आपण, जर तुम्ही अरेबियन नाईट्स जी पुस्तक आहे ती वाचली असेल तर तुम्हाला असं वाटेल की तशाच टाईपचं काही आपण वाचतो आहे. ड्रॉबॅक्स काय आहे. ड्रॉबॅक म्हणजे ह्याचं कमी काही असेल तर इट इज रॅदर लेंथी. तर थोडी पुस्तक लेंथी आहे, लंबी जास्त आहे, वाचायला मध्ये बोर होऊन जातं. कन्क्लुजन, इट इज बिग रीड विच पास्ड द टेस्ट ऑफ 2 or more generations, सो इट हॅज सर्वाइव्ड वेल. तर ही पुस्तक जी आहे बिग रीड म्हटलं गेलं. म्हणजे बिग रीड म्हणजे काय की मोठी वाचायवाली आहे, कारण की ही 2 किंवा जास्त जनरेशनला पास करून चुकली. म्हणजे इतकी जुनी आहे पण अजूनही लोक तिला वाचतात. म्हणून इट हॅज सर्वाइव्ड वेल. सर्वाइव्ह म्हणजे काय की जे जिवंत राहून जातं. तर अशीच ही पुस्तकही अशी आता सर्वाइव्ह करून गेली आणि ही नेहमी राहील. हे याचं कन्क्लुजन. आता आपण आपला इंग्लिश वर्कशॉपचा थोडेसे एक्सरसाइज बघून घेऊ. क्वेश्चन नंबर 4 तुमचा आहे, रीड द टेक्स्ट अँड फाइंड द नाउन फॉर्म्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स युज्ड इन द टेक्स्ट. इथे काही वर्ड्स दिले आहेत, त्याचे नाउन फॉर्म्स आपल्याला पाहायचे आहेत. हे अंडरलाईन जितके आहेत हे नाउन फॉर्म्स आहे. हे सगळे आपण पुस्तकमधनं जी आपली स्टोरी आहे त्यातनं घेतलेले आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल इम्पॉर्टंट, इम्पॉर्टन्स. तर इम्पॉर्टंट काय आहे, हा ऍडजेक्टिव्ह आहे ना. इम्पॉर्टन्स इज नाउन. डेडिकेट, डेडिकेशन. ट्रीट, ट्रीटमेंट. नरेट, नरेटर. ईगर, ईगरनेस. अपीयर, अपीयरेंस. एम्प्लिफाय, एम्प्लिफिकेशन. रिअलाइज, रिअलायझेशन. तर ऑल दीज आर नाउन वर्ड्स. ठीक आहे. नेक्स्ट आहे सॉल्व द पझल ऑफ वर्ड्स फ्रॉम द टेक्स्ट. द क्लूज आर गिव्हन बिलो. बघा आपण जर बुकमध्ये क्वेश्चन नंबर 2 बघू आपला, तर ते काय आहे, पझल आहे. ठीक आहे ना. तर क्रॉसवर्ड असतात, जसे जर तुम्ही आपल्या न्यूजपेपर्स मध्ये क्रॉसवर्ड येतात ते जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल तर हे तसंच आहे. तर इथे मी डायरेक्टली आन्सर्स दिले आहेत त्याचे. जसं पहिला शब्द होता डिसअलाउ. डिसअलाउचं काय आहे, फॉरबिड. मग डिसअलाउ म्हणजे काय असतं की कोणाला अलाउ नाही करणं, कोणाला रोखणं. ठीक आहे. देन आहे मेक नोन. मेक नोनचा अर्थ रिव्हील. रिव्हील म्हणजे काय की कोणासमोर कोणती गोष्ट उघडून देणे. अनएक्सपेक्टेड मीटिंग, दॅट इज एन्काउंटर. हे सगळे शब्द जे आहेत आपले पुस्तकमध्ये आलेले आहेत.
नेक्स्ट आहे गिव्हिंग प्लेजर टू द माइंड, फीलिंग्स और सेन्सेस. एन्जॉयबल, जी वस्तू एन्जॉयबल असते, आपल्याला छान वाटते पाहून ऐकून, आपल्याला फिलिंग मध्ये चांगली वाटते, दॅट इज प्लेझेंट. ठीक आहे ना. नेक्स्ट आहे सिन्सिअर, त्याच्याकरता इनोसेंट शब्द असतो. आणि लुक लाईक करता रिझेंबल, आपण म्हणतो ना की तो त्याच्यासारखाच दिसतो, त्याची मुलगी त्याच्यासारखी दिसते, तर ही शी रिझेंबल्स जस्ट लाईक टू हिज फादर. तर अशा प्रकारे आपण हे म्हणतो. सो आज आपण स्टोरी वाचणं सुरू केलंय. बुक रिव्ह्यू कशी लिहायची ह्याचाही आपल्याला थोडा अंदाजा लागला आहे. स्टोरीमध्ये पुढे काय होईल हे आपण आपल्या नेक्स्ट सेशन मध्ये वाचूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.